धन्य आहेत ते तरुण, जे तरुण आपली जवानी आपल्या शोषित, पीडित आणि अन्यायग्रस्त समाज बांधवांना अन्यायातून मुक्त करण्यासाठी रात्रंदिवसाची, उन्हाची, तानाची, वादळाची, मान आणि अपमानाची कसलीही पर्वा न करता आपल्या शोषित, पीडित माणसांच्या उद्धाराचं काम करण्यासाठी कुर्बान करतात तारुण्य. ते लोक, ते तरुण धन्य आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. समाजाप्रती समर्पणाचं हे काम करत असताना मुलं कधी मोठी झाली हे मला कळलंच नाही. मी केवळ मात्र नोकरी करायचो आणि नोकरीनंतर राहिलेला वेळ मी समाजासाठी द्यायचो. साथियो, बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये सांगताना असं म्हणतात, हेतू पुरस्कर असं म्हणाले होते की धन्य आहेत ते तरुण, धन्य आहेत ते तरुण, जे तरुण आपली जवानी आपल्या शोषित, पीडित आणि अन्यायग्रस्त समाज बांधवांना अन्यायातून मुक्त करण्यासाठी रात्रंदिवसाची, उन्हाची, तानाची, वादळाची, मान आणि अपमानाची कसलीही पर्वा न करता आपल्या शोषित, पीडित माणसांच्या उद्धाराचं काम करण्यासाठी कुर्बान करतात तारुण्य. ते लोक, ते तरुण धन्य आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या तरुणांना धन्य म्हणतात त्या धन्यतेचं एक ज्वलंत असं उदाहरण म्हणजे डी.आर. गायकवाड साहेब आहे. कारण त्यांनी कोणत्याही मान अपमानाची सहन न करता लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आणि समाजाच्या प्रत्येक घराघराकडे जाण्यासाठी आपल्या चपला झिजवलेल्या आहेत. आम्ही डोळ्याने पाहिलंय, इथे बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी हे सगळं पाहिलं असेल. साथियो, जे लोक, बाबासाहेब म्हणतात की जे लोक अहोरात्र समाजाच्या उद्धाराचं काम करतात त्याच लोकांचा जय जयकार होत असतो. आमच्या समाजातल्या सुशिक्षित लोकांमध्ये एक सिंपल एक गोष्ट झालेली आहे की पगार आला की केवळ त्यांचं सामाजिक कार्य, जयंतीला 5,000 10,000 वर्गणी दिली की त्याचं सामाजिक कार्य समाप्त होतं. त्याचं उत्तरदायित्व समाजाप्रती एवढंच राहतं की आम्ही आमच्या एरियामध्ये जयंत्या करतो. 5,000 10,000चा निधी दिल्यानंतर त्याचं सामाजिक कार्य समाप्त होतं. साथियो, हा बहाणेबाजीपणा आहे आणि हा बहाणेबाजीपणा थांबवण्यासाठी आपल्याला गायकवाड सरांच्या एकंदरीत जीवन कार्यापासून अतिशय प्रेरणादायी त्यांचं काम आहे. परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे की एवढं संकुचित समाजातल्या या शिक्षित वर्गानं स्वतःला करून घेतलं की ते सत्यपाल महाराज जसं म्हणतात की बाल्या बाल्याची माय, बाली आणि 10x10ची खोली. आता एवढंच झालंय की 10x10च्या खोलीच्या ऐवजी 2 BHK 3 BHK झालेला आहे. पण बाली आणि बाल्याची माय आणि बाली हे तसंच आहे. ह्या तरुण वर्गानं, ह्या शिक्षित वर्गानं स्वतःला लिमिटेड करून घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की समाजातला शिक्षित वर्ग हा त्या समाजाचे डोळे आहेत, समाजाचा शिक्षित वर्ग त्या समाजाचे कान आहेत, समाजाचा शिक्षित वर्ग हा त्या समाजाचा दिशा निर्देशक आहे, दिशा देणारा आहे. आणि आज हा समाजातला माणूस सुट्टीच्या दिवशी बायकोचा हात पकडून मॉल आणि मार्केटमध्ये फिरायला जातो. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महापुरुषांनी रविवारचा दिवस आमच्या समाजाला दिला पाहिजे म्हणून ही सुट्टी आठवड्याची दिली, आम्ही सर्वांनी त्या पारिवारिक आनंदासाठी केवळ आमच्या या सगळ्या वेलफेअरचा उपयोग केला. साथियो, आम्हाला हे सामाजिक दायित्वाचं काम करावं आणि ते केलं पाहिजे. म्हणून कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करण्याची गरज आहे.
आणि हे सर्व करत असताना एक कार्यकर्ता कसा असावा, उद्देशाप्रती त्याची कटिबद्धता कशी असावी, उद्देशाप्रती तो किती जागृत असावा, याचं ज्वलंत उदाहरण DR गायकवाडजी आहेत. तुम्हाला सांगतो, या आमच्या नोकरी करणारे खूप आहेत. शिक्षा हे जी गोष्ट आहे, शिक्षा जीवन के लिए होती है, जीविका के लिए नहीं. हम लोगों ने शिक्षा को जीवन जीने का सहारा बनाया, लेकिन शिक्षण जे आहे ते जीविकेसाठी नसून जीवनाच्या उद्धारासाठी आहे, समाजाच्या उद्धारासाठी आहे. आणि तो उद्धार करण्यासाठी ज्या बामसेफ संघटनेमध्ये राहून DR गायकवाड साहेबांनी जो स्वतःचा उत्कर्ष केला आणि समाजाप्रतीचं उत्तरदायित्व स्वतःमध्ये डेव्हलप केलं, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. साथियो, कार्यकर्त्यांमधल्या अनेक कार्यकर्ते आहेत, काही लोक बाहेरचे आहेत. कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचा विवाद असेल, कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही पद्धतीची अडचण असेल, त्यांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता प्रसंगी स्वतःला आर्थिक नुकसान झालं तरी चालेल, पण ते काम केलं पाहिजे. काय झालंय की एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग पुढे जातो. एका शाळेमध्ये परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये विद्यार्थी बसलेला असतो. अनेक विद्यार्थी असतात. इन्स्पेक्टर येतो, त्याच वेळेला परीक्षा चालू असताना तो इन्स्पेक्टर येतो आणि त्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये म्हणतो की अरे तू पेपर काय नाही लिहित आहेस. तो इन्स्पेक्टरला तो विद्यार्थी सांगतो ते सगळं सोडा, मला पहिले जाऊ द्या. तो इन्स्पेक्टर आश्चर्य करतो, अरे परीक्षेची वेळ आहे, तू जायचं म्हणतोस. तो निघायला म्हणतो ते सगळं सोडा, मला जाऊ द्या. तो म्हणतो असं का म्हणतो जायचं. तो म्हणतो मी विद्यार्थी नाही, मला शिक्षकाने उचलून आणलंय आणि बसवलंय परीक्षेसाठी. मग तो म्हणतो असं आहे का. मग तो शिक्षकाला बोलवून आणतो आणि मग शिक्षकाला म्हणतो हा विद्यार्थी जातोय, तुम्ही का थांबवत नाही. शिक्षक त्या इन्स्पेक्टरला म्हणतो ते सोडा, मला जाऊ द्या पहिले. तो सरप्राईज होतो, हे काय चाललंय. मग तो इन्स्पेक्टर त्याला म्हणतो मला जाऊ द्या. मग तो म्हणतो मी काही शिक्षक काही नाही आहे, मला मुख्याध्यापकानं सांगितलंय थोडा वेळ ते थांब म्हणून मी इथे आलोय. मग तो मुख्याध्यापकाला घेऊन येतो की म्हणतो सगळे लोक चाललेत. तो मुख्याध्यापक त्या इन्स्पेक्टरला म्हणतो सर की बस मला आता जाऊ द्या पहिले. आता तो सरप्राईज होतो की अरे मुख्याध्यापक आहे म्हणतो मला जायचंय. मग तो कंटाळतो आणि संचालकाकडे जातो. संचालकाला तो इन्स्पेक्टर म्हणतो आता बस झाला, आता मला जाऊ द्या, कारण मी काही खरा नाही आहे. हे सगळेच जण जर खोटी आहेत तर मी पण खरा नाही आहे. साथियो, समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सामाजिक काम करण्याचा खोटेपणा धारण केलेला आहे. या खोटेपणाच्या सामाजिक कार्यामध्ये सच्च नेतृत्व आणि सच्चा कार्यकर्ता शोधणं दुरापास्त झालेलं आहे. समाज अंधकारामध्ये आहे आणि या अंधकार असणाऱ्या समाजाला निस्वार्थीपणे, डोळसपणे, सक्षमपणे समाजाचं नेतृत्व आज देशामध्ये जर कुणी करत असेल तर ते मान्यवर वामन मेश्राम साहेब आहे. समाजाला जागृत होण्याची गरज आहे, डोळस होण्याची गरज आहे. समाजाला ज्या आजारातून मुक्त करायचा आहे तो आजार मुक्त करण्यासाठी औषधं थोडी कडवी आहेत, पण ही औषधच तुम्हाला तारू शकतात. तुम्ही सर्व लोक DR गायकवाडांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर जे काम हाती घेतलं ते अतिशय सक्षमपणे पुढे नेण्याचं काम केलं आणि ते आता उर्वरित आयुष्यामध्ये अतिशय जास्त ऊर्जेनं काम करणार आहेत आणि ते पूर्णपणे या संघटनेला वाहून घेण्यासाठी काम करणार आहेत. आपण सर्वांनी ह्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. असाच एकमात्र संदेश या ठिकाणी त्यांच्या जीवन कार्यात आपल्याला दिसतो. मी खूप वेळ घेत नाही. या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी किंबहुना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना खूप उदंड असं आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.